नमस्ते मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत UDAS प्लस स्टुडंट पोर्टलवर मुख्याध्यापक किंवा शाळा लॉग इन वरून विद्यार्थ्याच्या नावात बदल कसा करायचा. त्यासाठी आपल्याला UDAS प्लस स्टुडंट मॉड्यूलवर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला माहिती बदलण्यासाठी त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर आवश्यक आहे. त्यासाठी आपण तो पेन नंबर शोधून घ्यायचा आहे. पेन नंबर शोधण्यासाठी आपल्याला लिस्ट ऑल स्टुडंट मध्ये जावे लागणार आहे. लिस्ट ऑल स्टुडंट मध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्च बार मध्ये त्या विद्यार्थ्याचं नाव टाईप करायचं आहे आणि त्या विद्यार्थ्याचं नाव टाईप करून त्या विद्यार्थ्याच्या प्रोफाइल मधून तो पेन नंबर आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. पेन नंबर कॉपी केल्यानंतर आपल्याला स्टुडंट नेम अपडेट या टॅब मध्ये जाऊन विद्यार्थ्याच्या नावात बदल करायचा आहे. या ठिकाणी स्टुडंट नेम अपडेट वर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कंडिशन दिसतील. त्या कंडिशन मध्येच आपण नावात बदल करू शकतो. तर आता आपण नावात बदल करण्यासाठी तो विद्यार्थ्याचा पेन नंबर कॉपी केला होता तो या ठिकाणी पेस्ट करूया आणि गो म्हणूया. गो म्हटल्यानंतर आता आपल्या समोर त्या विद्यार्थ्याची सर्व माहिती या ठिकाणी दिसत आहे. तर आता आपल्याला या ठिकाणी स्टुडंट नेम मध्ये जे अपडेटेड नाव आहे, आपल्याला जसे नाव पाहिजे आहे ते नाव या ठिकाणी टाईप करायचं आहे. तर ते नाव मी या ठिकाणी टाईप करतो आहे. तर या ठिकाणी जे मुलाचे आडनाव आहे ते आडनाव लिहिताना ए वगळला गेला आहे, तो ए पुन्हा समाविष्ट करायचा आहे. तर मी आडनावामध्ये ए पुन्हा समाविष्ट केला आहे. आता नाव टाईप झाल्यानंतर एकदा खात्री झाल्यानंतर आपण अपडेट रेकॉर्ड या बटनावर क्लिक करूया. अपडेट रेकॉर्ड या बटनावर क्लिक केल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ही जी सुविधा आहे ती विद्यार्थ्यांसाठी फक्त एकदाच वापरता येणार आहे. त्यामुळे या सुविधेचा वापर जपून करायचा आहे. नाव टाईप झाल्यानंतर अपडेट रेकॉर्ड या बटनाला क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा कन्फर्मेशन साठी सूचना येईल. त्या सूचनेला आपल्याला कन्फर्म करायचं आहे. त्या सूचनेला कन्फर्म केल्यानंतर आपल्या समोर स्टुडंट नेम अपडेट सक्सेसफुली असा मेसेज दिसतो. त्या मेसेजला ओके करायचं आहे. आता आपण जो बदल केला आहे तो झाला आहे का नाही ते पाहण्यासाठी आपल्याला पुन्हा लिस्ट ऑल मध्ये जावे लागेल. लिस्ट ऑल मधून ऍक्टिव्ह स्टुडंट आणि ऍक्टिव्ह स्टुडंट मध्ये त्या विद्यार्थ्याला आपल्याला सर्च करायचं आहे. त्या विद्यार्थ्याला सर्च केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो की आपण जो विद्यार्थी त्या आडनावामध्ये ए समाविष्ट केलाय तो या ठिकाणी बदल झालेला आहे. आता ह्या विद्यार्थ्याचं जे प्रोफाईल आहे ते आधी आधार व्हॅलिड होतं, परंतु आता आपण बदल केल्यामुळे ते पुन्हा अनव्हॅलिड झालं आहे. तर आपल्याला पुन्हा तो आधार व्हॅलिड करून घ्यायचा आहे. त्यासाठी या ठिकाणी व्हॅलिडेट आधार फ्रॉम UID या बटनावर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला तो जो आधार आहे तो व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण UDAS प्लसच्या पोर्टलवर विद्यार्थ्याच्या नावात बदल करू शकतो. तर विद्यार्थ्याच्या नावात काय काय बदल करता येईल ते आपण एकदा जाणून घेऊया. तर त्यासाठी पहिली जी अट आहे ती म्हणजे रिअरेंज द ऑपवर्ड, म्हणजे आपल्या नावातला अक्षरांचा जो क्रम आहे तो क्रम आपण मागे पुढे करू शकतो. त्यानंतर दुसरी जी कंडिशन आहे ती दुसरी कंडिशन अशी आहे की आपल्या नावामध्ये एखादे अक्षर वाढवायचे असेल किंवा कमी करायचं असेल तर ते आपण या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर रिमूव्हल ऑफ स्पेसेस, तर आपल्या नावामध्ये दोन अक्षरांमध्ये स्पेस सोडला गेला असेल, तो स्पेस काढायचा असेल तर आपण या सुविधेचा वापर करू शकतो. त्यानंतर आपल्या नावाला एखादे शीर्षक लावले गेले असेल, जसं मिस, मिस्टर यासारखे शीर्षक लागले असतील तर ते शीर्षक आपण या ठिकाणी काढू शकतो. एक गोष्ट लक्षात घ्या की पूर्ण अक्षर बदलण्याची परवानगी या सुविधेद्वारे पुन्हा देण्यात येत नाही. म्हणजे आपण
अक्षरातले फक्त काही शब्द बदलू शकतो पण पूर्ण अक्षर आपण बदलू शकत नाही. तर अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांच्या नावाबद्दल करू शकतो. धन्यवाद.